आपण सगळ्याच जणी ना रोजच धावपळ करत असतो, पण ती धावपळ कधी कधी फक्त आपल्यासाठी नसते. कधी ती आपल्या कामांसाठी असते, कधी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतात, तर कधीतरी आपल्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहतो. आणि या सगळ्यातनंच आपल्या तारेवरची कसरत चालू असते. पण या सगळ्यांमध्ये ना तुम्ही स्वतःसाठी 5 मिनटं कधी काढता का? नसेल काढत तर ती सुरुवात आत्तापासूनच करा. मला असं वाटतं तुम्ही स्वतःसाठी 5 मिनटं द्यायला हवी. जसं मला किती जरी थकवा असला ना, तरी मी अशी काही कामं असतात, जसं आता हे पॉट जरी नवीन असला, हा वास जरी नवीन असला ना, तरी या झाडांबरोबर घालवलेली 5 मिनटं ना माझ्यासाठी ही जी पुढचे 3-4 तास असतात ना, खूप एनर्जेटिक होऊन जातात. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. कामांना सुरुवात करते ती रताळी आणि त्याचबरोबर हा आंबा, जो मी तुम्हाला सांगितलेला हा राजापुरी आंबा आहे आणि मला एक मोठा मिळालेला. तर ॲक्च्युली हा लोणचं किंवा मुरांबा करायचा या हेतूने मी आणलेला. पण मग ते सचिनने बघितलं आणि त्याचं असं झालं की तू पन्ह कर. कारण आजकाल सगळीकडे बऱ्याच वेळा रील्समध्ये आणि सगळीकडे दिसतं पण आहे की आंब्याचं पन्ह पण केलं जातं आहे, जसं जसा उन्हाळा वाढतो आहे तसं. तर म्हटलं ठीक आहे, चल आंब्याचा आपण पन्ह करूया. तर हे, आणि मी दरवर्षी एका तरी कैरीचं किंवा 1 किंवा 2 कैरीचं ना थोडंसं तरी का होईना फ्रीजमध्ये करून ठेवते हे पण. तर मी अख्खाच आंबा कुकरला लावला आहे. मला माहिती नाही तो पटकन तेवढा शिजला जाईल की नाही, पण मला असं वाटतं की तो एखाद शिटीमध्ये शिजून जाईल. तर मी ते शिजायला ठेवलेलं आहे. आणि आता संध्याकाळी काय नाश्ता करायचा, तर रताळी माझ्याकडे फ्रीजमध्ये होती आणलेली. तर म्हटलं ठीक आहे, चला आता गुरुवारीपर्यंत मला ती खायची नाही आहेत, म्हणजे गुरुवारी मला रताळी नाही खायची आहेत, मी काहीतरी वेगळं खायचं विचार करते उपवासासाठी. म्हणून मी म्हटलं की ही जी रताळी आहेत ना, त्याचं थोडंसं रोस्ट करते त्याला, म्हणजे असं काही वेफर किंवा असं काही करायचा विचार नव्हता माझा. म्हणून मी म्हटलं थोडंसं रोस्ट करते, म्हणजे अगदी 10 मिनटात ते बेक होऊन जातील. तर हे मला ना बेक करायचे, त्याच्यासाठी मी अगदी जसे बारीक कापते, म्हणजे जसे आपण वेफर्स असतात ना तसे केले, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त चिरून घेतलेत. आणि हे बघा, हे मला ना काल पूर्णपणे जे आपलं काय बोलतात पीलर असतं ना, जे बटाटा वगैरे सोलतो, ते घाईघाईत ते धुताना, म्हणजे भांडी धुताना हे लागलं आणि पूर्ण चीर गेली. आणि याच्याने ना मीठ वगैरे लावायला खूप प्रॉब्लेम होतो आहे. तुम्ही मला चॉपिंग बोर्डसाठी विचारलेलं नमिताताई, तर ॲक्च्युली मला पण आता ना ही सवय लागली आहे आणि मला ही सवय सोडायची आहे. मी ना बरेच दिवस झाले, हा जेव्हा नवीन आणलेला चॉपिंग बोर्ड छोटा, तेव्हापासून तो वापरायची एक आवड झाली आणि मग मी आता तोच वापरते. पण मला परत ती सवय बंद करायची आहे. माझ्याकडे सिलिकॉन शीट आहेत, पण बघू, आता तुम्ही पण मला आठवण करून दिली आहे, मी नक्की ते इम्प्लिमेंट करेन. तर हे जे छोटे छोटे काप केलेले रताळ्याचे, ते त्याला मी काहीच लावलं नाही, थोडंसं मीठ लावलं आहे. पण मीठ पण मी सचिनला सांगितलं मिक्स करून दे, कारण ना ते खूप जास्त असं हाताला माझ्या झुंबत होतं मीठ वगैरे. तर आता हे सगळे एक एक लावून घेतले आणि हे बेक करायला ठेवणार आहे. 180वर 10 मिनटासाठी ठेवते. दोन्ही रॉड ठेवणार आहे मी लावून, म्हणजे वरतून आणि खालून दोन्हीकडनं हीट दिलेली आहे. आंबा पण छान उकडला गेलेला आहे, साल पूर्णपणे निघालं आहे. आणि याच्यामध्ये जो आतमधला गर आहे ना, तो खूप जास्त आहे, कारण हा आंबाच तेवढा मोठा होता. तर आता सर्वात आधी आम्ही चहा एन्जॉय करणार आहे. आणि चहासाठी याच्या काल प्लेट्स आणलेल्या, ज्या छोट्याशा एस्थेटिकवाल्या. तर म्हटलं ना, कधी कधी काय असतं ना की एखादी नवीन गोष्ट असते ना, तर कधी एकदा ती वापरतोय असं होतं. एखादं नवीन गोष्टी आपल्याकडे साधी जरी प्लेट जरी असेल ना, तरी आपल्याला असं वाटतं की याच्यात जेवूया का किंवा याच्यात काहीतरी खाऊया का. तुमच्याबाबत असं होतं का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे जे काप केलेले ना, थोडेसे कुरकुरीत झालेत बऱ्यापैकी, तर तेच मी घेतलेत, कारण मी तर काही चहा पित नाही. तर सचिनसाठी चहा आणि माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी हे रताळ्याचे काप जे केलेले होते ते. तर म्हटलं असा नाश्ता संध्याकाळसाठी परफेक्ट आहे. चहा झालेला आहे आणि आता म्हटलं हे आंब्याचं पन्ह करून घेऊ. आंब्याच्या पन्ह करताना याचा मी आता पूर्णपणे गर काढून घेणार आहे. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आंब्याच्या पन्ह करायचे. काही जण साखर पण वापरतात, काही जण खडी साखर वापरतात, काही जण गूळ पण वापरतात. तर मी गूळ वापरणार आहे, पण मी कुठले पदार्थ याच्यामध्ये अजून टाकणार आहे म्हणजे गुळाबरोबर ते मी सांगते. बरेच जण वेलची पण वापरतात, पण मी वेलची वगैरे वापरणार नाही आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा आणि मग त्याची टेस्ट घेऊन सांगा, किंवा तुमच्याकडे ही पद्धत वापरत असेल तर मला ते देखील कमेंट करून नक्की सांगा, मला देखील आवडेल. आणि मला थोडंसं असं ना चटपटीत, थोडंसं गोड, आंबट, तिखट
अशी चव खूप जास्त आवडते. तर त्याच्यामुळे मी ही पद्धत जी आहे ना आपल्या पण्याची, ती म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करू. तर सर्वात आधी पूर्णपणे हा गर काढून घेतला आणि तो सगळा गर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आणि गर बघा ना खूप निघालेला, याचा भरपूर पणा होईल. आम्हाला दोघांना पिऊन पण उरेल हे, कारण रोज तर काही पिणं होणार नाही आणि हे जास्त दिवस पण मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. 8 दिवस ठीक आहे. आणि थोडासा मी गूळ घेतला. आंबा मी थोडासा चाखून बघितला कैरी कितपत आंबट आहे, यानेच मी गूळ घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे, पण तुमच्याकडे जर काळं मीठ असेल ना तर ते टाका. आणि याच्यामध्ये मी वेलची पावडर नाही टाकलं आहे, थोडंसं जिरं टाकलं आहे. याच्यामध्ये ना मी थोडीशी मिरची पावडर टाकली, पण ना ती क्लिप घ्यायला मी विसरली. तुम्ही थोडीशी मिरची पावडर याच्यामध्ये टाका. ह्याची टेस्ट ना अशी आंबट तिखट गोड मस्त अशी येते. हे सगळं टाकायचं, मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं. आणि मिक्सरला ब्लेंड करताना तुम्हाला थोडंसं जास्त पाणी टाकायचं असेल, थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही करून घ्या. मी एवढंच थिक ठेवलं आहे. आणि मी म्हटलं आता केलंच आहे, पण आता सुरुवातीला आपण पण पिऊन घेऊ आणि नंतर कामांना सुरुवात करू. तर मला ना असं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये आणि पाणी कमी असं थोडंसं प्यायला खूप जास्त आवडतं. तर थोडंसं थंड पाणी घेतलं, त्याच्यात हे मिक्स केलं आणि वरून ना मी थोडंसं याच्यामध्ये परत थोडंसं लिंबाचा रस पण पिळला आहे. अगदी छान लागतो. तुम्हाला जर टेस्ट आवडत असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पण ही पद्धत तर तुम्ही नक्की करा. वेलचीच्या ऐवजी तुम्ही जिरं टाका, ते खूप छान टेस्ट देतं. तर आता ही जी मेथी आपल्याकडे ऑलरेडी निवडलेली होती, धुतलेली पण होती माझ्याकडे. तर आज नाही याच्या मुठ्या करायच्या, थोडी वेगळी पद्धत दाखवते आज तुम्हाला. तर याच्यामध्ये बेसिक मसाले मी घेणार आहे, ज्याच्यामध्ये हळद घेतलेलं आहे, भरपूर असे तीळ घेतलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण मिरचीची पेस्ट वापरा. मी इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट नाही वापरणार आहे, त्याच्या जागी मी धणाजिरा पावडर घेतली आहे. त्याचबरोबर अंदाजाने मीठ टाका. मीठ थोडं जास्त कमीच टाका, कारण मग ते खूप सगळं मिक्स झाल्यावर थोडंसं असं श्रिंक पण होतात वडी. याच्यामध्ये भरपूर असा मी ओवा टाकला आहे. याच्यामध्ये मला ओव्याचा फ्लेवर खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी असं वेगवेगळं ट्राय करत असते. पण मी मागे ओवा टाकलेला खूप छान झालेलं. आणि याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट किंवा मिरची टाकणार नाही आहे, त्याच्या बदली मी याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. आणि हे जे हिरवे वाटाणे असतात ना, ते मी उकडून वगैरे घेणार नाही. मी असेच आहे ना हे या चॉपरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. जेवढे चॉप होतील या चॉपरमध्ये तेवढे घेणार आहे. खूप जास्त अगदी पेस्ट पण नाही करायची, नाहीतर ना हे खूप अगदी पातळ होऊन जातो. आणि याच्यामध्ये आपण जेव्हा बेसन ॲड करू ना, मग अगदी खूप जास्त बेसन लागलं जातं. आणि या ज्या भाज्या आहेत ना, मेथी आणि हे जे मटार, हे त्याची टेस्ट काही लागणार नाही, मग सगळं बेसन होत जातं. याच्यामध्ये अजून काही टाकायचं नाही. जर तुम्हाला वाटलंच याच्यामध्ये तर मिक्स आटा तुम्ही टाका, ज्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी, तांदूळ नको टाकू. तांदळाने खूप जास्त असे क्रिस्पी होतात ते, म्हणजे थोडंसं कडक होतं. पण मला असं वाटतं तुम्ही तांदळाचं पीठ अवॉइड करा. ज्वारी बाजरी नाचणी आणि जर तुम्हाला टाकायचं असेल बेसन, एवढेच पदार्थ तुम्ही टाका. मी आता फक्त याच्यामध्ये बेसन ॲड करून घेणार आहे आणि हळूहळू करून बेसन टाकणार. खूप जास्त एकदम बेसन नाही करणार, कारण जसं मी म्हणाली आहे तुम्हाला की खूप जास्त मग बेसन तोंडात, म्हणजे अशी चव बेसनाची लागते, जी प्युअर आपली मेथी आणि जे मटार आहे ना त्याची पण टेस्ट आणि याची म्हणजे जो आपण मसाले वापरलेत ना त्याची टेस्ट पण लागली गेली पाहिजे. म्हणून थोडंच मी पीठ टाकत हे मळून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मळताना जितकं कमी तुम्हाला पाणी वापरता येईल तेवढं पाणी कमी टाका, कारण मग जेव्हा आपण हे वडी जेव्हा बनवू ना, मग ती खूप पातळ होत जाते. कारण आपल्याला हे हातावर रोल करायचं आहे, तर रोल करताना मग ना त्याच्यावर अजून पाणी सुटत जातं, मिठाचं पण आणि मग आपण जे पाणी ओततो त्याचं पण. तर आता एका प्लेटमध्ये असे भरपूर तीळ घ्यायचे आणि हाताला ना मस्तपैकी तेल लावायचं. हे आपण स्टीम करणार आहोत, त्याच्यासाठी चाळणीला पण आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि अगदी छोटे ना राऊंड आकाराचे तुम्ही हे मुठ्या बनवून घ्यायचे. तुम्हाला लांब उभे गोल कसे करायचे असतील तसे करा, पण हे ना लांबच खूप छान दिसतात आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह पण दिसतात, खायला पण छान लागतात. तर बघा मी या साईजचे हे लांब करून घेतलेत. तुम्हाला अगदी वडीसारखे करायचे असतील तरी पण करा, किंवा मी याच्या आधी पण एक रेसिपी अशी शेअर केलेली, ज्याच्यामध्ये ना मी असे मोठेच्या मोठे असे, जेव्हा आपण पापड करतो तेव्हा कसं त्याचा रोल करतो अख्खाच्या अख्खा मोठा ना, तसे पण मी केलेले आणि मग ते स्टीम केलेले. आणि जेव्हा आपल्याला पाहिजेत ना तेव्हा ते कट करायचे आणि ते पण कढीतनं खूप छान लागतात, त्याची पण टेस्ट. हे पण तुम्ही कढीबरोबर खाऊ शकता, मस्त लागतात. तर इथे ना आता मी हे सगळे घोळवून घेते बघा. आणि हे जे तीळ आहेत ना, हे रोस्ट वगैरे केलेले नाही आहेत, हे नॉर्मल आपले तीळ आहेत, जे काही भाजलेले वगैरे नाहीत, भाजायची गरज नाही आहे, कारण आता आपण हे स्टीम करायचे. आणि आपण जर असे लावून घेतले आणि मग आपण हे स्टीम करायला ठेवले ना, तर ते जेव्हा आपण तळतो
किंवा शॅलो फ्राय करतो ना तेव्हा ते असे तेलामध्ये वगैरे सुटत नाही. त्याच्यामुळे असे लावायचे आणि मग स्टीम करायचे, कारण आपण आतमध्ये तर टाकलेले आहेत पण असे वरतून जेव्हा टाकतो तेव्हा ते दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण एक त्याचा क्रिस्पीनेस आहे ना, जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा तो छान लागतो. तर आता इथे मी ना सगळे हे करून घेते आणि हे आपण जसं वडी बॉईल करतो ना तसेच हे 8 ते 10 मिनटासाठी सफिशियंट आहे, कारण मेथी आहे, खूप जास्त वेळ नाही लागत. आणि मटार तर फ्रोझन होते माझ्याकडे, फ्रोझन म्हणजे मीच स्टोअर केलेले होते, तर ते पण काही शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ते पण आपण क्रश केलेले आहेत, पण ते पण स्टीम लगेच होतात. त्याच्यामुळे असे मी लावून घेतलेत बघा आणि एवढे झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर एकच वडी तुम्ही केली तरी चालेल. आता आपण हे 8 ते 10 मिनटासाठी स्टीम करायला ठेवून देऊ. तर अजून 10 मिनटं लागतील. 10 मिनिटानंतर मला जेवणाची पण तयारी करायचं आहे. आज साधं सिंपल जेवण करणार आहे. आज मी कढी करणार आहे. ॲक्च्युली रात्रीची मी कढी करत नाही, पण बऱ्याच वेळा आता रोज रोज डाळ वरण भात सगळं खायचं, पण मी म्हटलंय सचिनला की आज कढीच करेन. तो रात्रीचं कढी वगैरे नाही खायला बघत, तर मी म्हटलं नाही, मला तर मी कढीच करणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं वरण आहे सकाळचं, तर तो म्हणाला की मी वरण करेन आणि माझ्यासाठी मला कढीच करायची आहे. तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करायची होती मला, ज्याच्यामध्ये कढी पालक दाखवायचं होतं, पण आज ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल आणि आता ना मला ऑलरेडी खूप लेट पण झालेला आहे. तुमच्याबरोबर अजून शेअर करायचं होतं मला, पण मला असं वाटतं आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आहे. मी उद्या एका छानशा ब्लॉगमधनं किंवा त्याच्या परवाच्या ब्लॉगमधनं मी रेसिपी परत एकदा तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मी साधीच फक्त कढी करणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही करणार नाही. आणि कालचा जो शॉर्ट व्हिडिओ होता ज्याला साडीसाठी तुम्ही कमेंट केलेला, तर ती साडी मी मिंत्रावरनं घेतलेली. मी प्रोडक्टवरती टॅग केला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊन जर क्लिक केलं, त्या छोट्या जो आपला व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या साडीचे डिटेल्स मिळून जातील. आणि ती साडी सचिननेच ऑनलाईन ऑर्डर केलेली मिंत्रावरनं. अगदी खूप जास्त महाग नाही आणि खूप स्वस्त पण नाही, पण अशी पार्टी वेअर किंवा अगदी तुम्हाला इथे तिथे कुठे घालून जायची असेल ना तर छान आहे, लाईट वेट आहे आणि दिसायला पण छान दिसत होती. ब्लाऊज ऍक्च्युली त्याच्यावर माझ्याकडे मी एन वेस घातलेला, त्याच्यामुळे माझ्याकडे सेम मॅचिंग असा ब्लाऊज नव्हता, म्हणून मग मी गोल्डनवर ट्राय केला. ऍक्च्युली त्याने माझ्यासाठी ब्लाऊज पण मागवलेला, पण ते साईज मध्ये त्याला कळलं नाही आणि ती जी स्लाईज होती ना ती थोडी ओव्हर साईज मध्ये आलेली, त्याच्यामुळे मग आम्ही ते रिटर्न केला आणि मग साडीच फक्त ठेवली आणि मग ब्लाऊज म्हटलं मी माझ्याकडचं जे आहे तेच वेअर करेन. तर तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी माझ्यासाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.